विधान भवनात आज हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर होतोय. नवनिर्वाचित आमदार देखील आहेत. काय वाटतं, एक्साइटमेंट किती? आनंदाचा दिवस आहे, महत्वाचा दिवस आमच्यासाठी. एवढं मोठा कौल जनतेने आम्हाला दिलेला आहे. 230च्या वर आमदार, 35च्या वर आमदार आमच्या या ठिकाणी. मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं बहुमत आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आज पहिल्यांदाच आम्ही विधानसभेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज आमचा सर्व आमदारचा शपथविधी आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आणि आगळा वेगळा आहे. अनेक वर्षांपासून असलेले विरोधीतले अनेक महत्वाचे नेते तिकडे उपस्थित नसणार आहेत. कुठे आहे विरोधक? राहिलेच कुठे आता? 50 सुद्धा राहिले नाहीत. 50 सुद्धा राहिलेले नाहीत. एवढं बहुमत जनतेने आम्हाला दिलेलं आहे. आमच्या पारड्यामध्ये एवढी मतं टाकलेली आहेत की विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया त्या ठिकाणी झालेला आहे. कुठे विरोधी पक्षाचा शिल्लक राहिला आहे? क्लीन चिट मिळाली, त्या संदर्भात संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की हे तर व्हायचंच होतं आणि आणखीनही बरेच नेते लाईन मध्ये ज्यांना क्लीन चिट मिळू शकते. राऊताबद्दल काय बोलत? त्यांना दुसरं वायफाट बडबड करण्यासाठी त्यांना काही येत नाही. सकाळपासून त्यांची बडबड होतं, त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. कारण त्यांच्या या बडबडीमुळेच मला वाटतं आघाडीला हे दिवस आलेले आहेत. आपण बघतोय संजय राऊत